सो वेलकम टू ओमसारा ड्राइविंग स्कूल यूट्यूब चॅनल. आज आपण देखेंगे हिल क्लच ऑपरेशन. आज बघूया आपण आणि स्ट्रेट रिव्हर्स. सो आज आपल्यासोबत आहे संतोष शेडगे सर. स्ट्रेट आहे आपल्याकडे. आता आपण काय करूया, थोडं हिल क्लच करूया. ओके, टेक्निक काय शिकायची आपल्याला एक्झॅक्टली. चढणावर गाडी मागे न येता वरती कशी उचलायची. ओके, हे आपल्याला मेन शिकायचं आहे. ओके, जाऊ दे, थोडं पुढे चला. आधी ते तुम्हाला स्लोप दिसतोय दिसतोय थोडं राईटला घ्या. चलो थांबूया इथे. फुल क्लच, टाईटली, आरामशीर ब्रेक, एकदम आरामशीर ब्रेक. ओके, एकदम ब्रेक पकडून ठेवा. ओके, आता आपण स्लोपवरच आहोत. ओके, आता याच्यामध्ये टेक्निक काय आहे, काय नक्की करायचं आहे आपल्याला. ओके, चढताना ओके चढ नाही. आता आपण काय काय पकडलेलं पायामध्ये, क्लच पकडला आणि ब्रेक, क्लच आणि ब्रेक पकडलेला. ओके, ब्रेक काय करतोय, गाडीला रेजिस्टन्स देतोय. क्लच काय करतोय, क्लच सोडला तर गाडीला ताकद देईल, बरोबर, फोर्स देईल. गिअर म्हणजे काय, फोर्स. ओके, तर ब्रेक सोडला तर गाडी कुठे जाणार आहे, ब्रेक सोडला तर गाडी मागे जाणार आहे. ओके, कारण स्लोप मागे, आपल्याला मागे न जाता वरती न्यायची. तर या केसमध्ये सगळ्यात पहिले क्लच सोडायचा. ओके, कोणत्या पॉईंट पर्यंत, बायटिंग पॉईंट पर्यंत. बायटिंग म्हणजे जिथे गाडी व्हायब्रेट होते पहिली. ओके, मग आपण काय करायचं आहे, पटकन ब्रेक सोडायचा. ब्रेक कसं सोडायचं आहे, पटकन, एकदम फास्ट, जेणेकरून गाडी मागे नाही तर पुढे जाईल. स्लो ब्रेक सोडाल तर गाडी बंद पडण्याची, स्टॉल होण्याची शक्यता आहे. अंडरस्टूड. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं, ब्रेक पटकन सोडायचं आहे. ओके, तर आता कोणता गिअर टाकावा लागेल आपल्याला, पहिला. गुड. जेव्हा पण गाडी थांबते आपला हात फर्स्ट गिअरवर आलाच पाहिजे. ओके, चलो आता पहिले काय करायचं आहे, हलकासा क्लच सोडून बघा. व्हेरी गुड. सोडा ब्रेक पटकन. व्हेरी गुड. मागे नाही तर वरती गेली. चलो फुल क्लच, परत थांबा आणि ब्रेक. गिअरचा काय विषय, गिअरचा काही विषय नाही. ब्रेक सोडून बघा, गाडी जाते का खरंच मागे. जरा पटकन सोडा ब्रेक. चालली ना गाडी. ओके, तर हिला मागे नाही तर वरती उचलायची. चलो क्लच पकडला, फुल क्लच टाईटली पकडा. गुड. चलो व्हेरी गुड. चलो परत एकदा फुल क्लच. चलो प्लेनवर आलो आपण, ठीक आहे. चलो सरळ जाऊया, क्लच सोडूया, एक्सेटर देऊया. टेक्निक समजलं तुम्हाला. ओके, परत एकदा करू. फुल क्लच पकडा, सेकंड, हळू क्लच. ओके, चला आता इथून आपल्याला युटर्न घ्यायचा आहे. ओके, चला क्लच पकडूया. इथूनच क्लच फुल पकडूया. फर्स्ट गिअर फटाफट. येस फर्स्ट गिअर. स्लो करून घ्या. क्लच सोडा, हळूहळू फिरवा फटाफट. गुड. सरळ करूया फटाफट. गुड. सरळ करूया. गुड. बस. क्लच सोडूया, एक्सेटर देऊया. गुड. आता इथे आहे स्लो. क्लच पकडा, फुल ब्रेक, हळूहळू ब्रेक, हळूहळू पूर्ण ब्रेक, पटकन पकडून ठेवायचा ब्रेक. ओके, चलो फर्स्ट गिअर आहे. चलो क्लच सोडा, पुढे बघा, समोर बघा. क्लच सोडा, ब्रेक पटकन. व्हेरी गुड. ओके, चलो परत थोडंसं लेफ्ट येऊया. आता खाली डिसेंडिंग स्लोप, जाऊ दे, सरळ चला. सरळ चला. ओके, आता एक्सेटर कमी करा. ओके, डिसेंडिंग स्लोपला पहिले ब्रेकवर या. सोडा ब्रेक आता, आणि हळूहळू क्लच पकडायचं आपल्याला. सोडा ब्रेक पहिला दाबायचा. कारण काय, क्लच आपल्याला हळूहळू, जर तुम्ही क्लच पकडलात तर डिसेंडिंग स्लोपवर गाडी फास्ट पडेल. ओके, समजलं. इन 2x होऊन जाईल. तर पहिले हलका क्लच ब्रेक, पण तो गाडी कमी म्हणजे बंद व्हायची पॉईंट कुठे येतोय, बायटिंग पॉईंट कुठे येते, तिथे लगेच क्लच पण पकडायचं आहे. ओके, चलो ब्रेक सोडा. पण आपल्याला इथे थांबायचं नव्हतं. ओके, इथे स्लो करायची होती फक्त ब्रेक गाडी. ओके, आपण थांबलो. तेच म्हटलं की स्लोपच्या नाही, डिसेंडिंग स्लोप आहे ना, तर ब्रेकने हळूहळू स्लो काय. जर स्पीड जास्त असेल तर डिपेंड करतं आपली स्पीड काय, त्याच्यावर आपण काय ॲक्शन घेतो. एक्सेटर द्यायचा आहे का ब्रेक द्यायचा आहे. चलो सेकंड फटाफट. गुड. हळूहळू लेफ्ट की राईट, लेफ्टला असं येणार ना. पण याच्यामध्ये राहायचं आहे, लेनमध्ये, पण सरळ पण करायचं ना आपल्याला. चलो सरळ करा. जास्तची बघतो आपण डिवायडरला, एवढं नका चिपकू. अच्छा, चल एक्सेटर. गुड. थोडीशी जागा ठेवायची आपल्याला दाबायला नेहमी. ओके, थोडीशी गाडी साईडला आहे ना. ओके, नेहमी कोपऱ्यात आपल्या साईडला. किंवा समजा लेफ्टने गाडी आपल्याला गेली तर आपण काय करू, राईटनी
दाबून घेऊ शकतो. हा. ओके, पहिलेच आपण जर दाबलो तर लोक अजून दाबतील. थोडं सर आपल्याला दाबून घ्यायचे लेफ्टला. ओके, मग जसं कोणी येतंय इन केस तर आपण राईटनी दाबून घेऊ. जसं 6 आला दिसलं का तुम्हाला, एक सेकंड द्या, लेफ्टला ठेवा. गुड गुड, परफेक्ट. तर मागून गाडी येते, राईटला ठेवूया स्लोली स्लोली. गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. जाऊ दे तिला. व्हेरी गुड, परफेक्ट. गुड, स्लो करून टाकूया. गुड, परत ॲक्सिलेटर देऊया हलकासा आणि हलकासा. आता लेफ्टला या, हळू लेफ्ट लेनला या, लेफ्टला हळू या, लेफ्ट लेनला अजून. गुड, स्लो करून टाका, फुल क्लच आणि ब्रेकनी स्लो करा. गुड, फुल क्लच, फर्स्ट गिअर फटाफट. गुड, ब्रेक सोडा, क्लच सोडा, इझी इझी. ब्रेक पूर्ण पहिले. आत्ता प्लेनवर तसं नाही करायचं, आता गाडी बंद पडेल. आता तुम्ही काय करत होतात, क्लच सोडत होतात आणि ब्रेक नव्हता सोडलात, फिरवा लेफ्टला. हे फक्त चढण उतर असेंडिंग स्लोपवर, चढणीवर हॉर्न द्या. या लेफ्टला हळूहळू. अच्छा, मागे येऊ नाही, हां मागे यायच्या. गुड, येऊ द्या अजून, लेफ्टला इंडिकेटर द्या. गुड, येऊ द्या लेफ्टला. गुड गुड गुड, व्हेरी गुड. लेफ्टला स्टेप. सरळ करूया. सेकंड टाकायचा नाही, सरळ करा, थांबूया इथेच. फुल क्लच, राईटली ब्रेक. ओके, न्यूट्रल करा. गुड, हँड ब्रेक खेचा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं स्ट्रेट. ओके, स्ट्रेट रिव्हर्स करायचं तर काय करावं लागेल आपल्याला, स्ट्रेट रिव्हर्स. ओके, सगळ्यात पहिले हां न्यूट्रल करून घ्या, घेतलं आहे ना. हां, गेअर आता रिव्हर्स नका करू, पहिले ऐकून घ्या. ओके, आता आपल्याला सगळ्यात पहिले आपण एवढे दिवस काय करतोय, एवढे दिवस ब्रेक वगैरेचा पाय काढून हां काढून टाका, क्लच ब्रेक. हां, ओके, हँडब्रेक लावलेला आहे ना, सबशूट आपण चालू केलेली. ओके, तर आता जेव्हा आपण स्ट्रेट रिव्हर्स घेतो तेव्हा आपण काय करतो, एवढे दिवस आपण सरळ चालवतो. तर समजा गाडी 100% आहे, तर 50% आपलं पुढे, 40% आपण पुढे बघतोय, आपलं विजन क्लिअर आहे. ओके, त्याच्या मागचं 60% आपण ब्लाइंड असतो, बरोबर. आता आपल्याला रिव्हर्स घेताना तो ब्लाइंडनेस दूर करायचा. ओके, तर सगळ्यात पहिले तो ब्लाइंडनेस कसा दूर होईल, सगळ्यात पहिले आपल्याला गाडीमध्ये जे यंत्रणा दिली आहेत, फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंट्स, मला मिरर, लेफ्ट आणि राईट मिरर कसा ॲडजस्ट करायचा की 20% कार साईड आणि 80% रोड एवढा दिसला पाहिजे. ओके, आणि ओके 20% कारची साईड आणि 80% रोड दिसला पाहिजे. दिसतोय का तुम्हाला 80% रोड आणि 20% कार साईड दिसतंय? ओके, तर आपला मिरर लेफ्टचा पण तसाच ॲडजस्ट येते का, चेक करा. ओके, तर 20% कारचा 80% रोड दिसतो, आपण मिरर ॲडजस्ट येईल. मधला मिरर ॲडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबाने. ओके, त्याचा पूर्ण असा तुमच्याकडे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, मागचा पूर्ण बरोबर काच दिसेल. मागची जी काच आहे ती पूर्ण तुम्हाला मधल्या मिररमध्ये दिसेल. पण आता ते पण कसं असं किंवा असं नाही बघितलं पाहिजे. ओके, जसं तुम्ही बसलेलात ना तसा डोळा फिरल्यावर तुम्हाला दिसला पाहिजे. ओके, तर अजून ॲडजस्ट करून घ्यावं तर, जर प्रॉपर नसेल तर. ओके, तर आता बरोबर मागची काच त्याच्यामध्ये दिसते, बरोबर. तर आता तुम्ही कमीत कमी 40%, 60 मधून 40% ब्लाइंडनेस आपण दूर केलेलं आहे. स्टील 20% जे ब्लाइंड स्पॉट्स आहेत ते राहत आहेत. ओके, आता हे ब्लाइंड स्पॉट्स नेहमी राहणार. तर आता हे कसं दूर करायचं, सगळ्यात मेन गोष्ट याच्यामध्ये अंदाज आहे. ओके, अंदाजा घेणं रोडचा. ओके, मागे काय आहे काय नाही, तर याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. आपण कुठेतरी येऊन थांबलो तर आपण विचार करतो रिव्हर्स घ्यायचा. ओके, किंवा गाडी ऑलरेडी कुठेतरी पार्क असते, मग बसून आपण रिव्हर्स घ्यायचा विचार करतो. हे 2 सिच्युएशन असतात, राईट. तर एक सिच्युएशनमध्ये आपण कुठेतरी येऊन थांबलो, तर आपलं आत्ताच आपण मागून येऊन थांबलो तर आपण बघितलं की कुठे कसा रोड आहे, बरोबर आहे की नाही, आपल्याला माहिती आहे मागे रोड कसा आहे, बरोबर. आणि दुसरं काय, कुठे जर आपण थांबलो असेल तर आपण गाडीमध्ये बसायच्या अगोदर मागचा रोड बघू शकतो की मागे काय वगैरे वगैरे. तर हा तो 20% ब्लाइंडनेस तसा दूर होतो अंदाजा घेऊन, बघून. ओके, आता ह्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे रिव्हर्समध्ये स्पीड. ओके, जेवढी आपल्या सगळ्यात स्पीड कमी ठेवायची, खूप कमी ठेवायची. फॉर एक्झाम्पल, आता आपण गाडी थांबवली, आता जर मागे येऊन आपल्या कुत्रा बसला तर आपल्याला समजणार आहे का, कुत्रा बसला आपल्या गाडी मागे,
नाही बसलं, बरोबर आहे. आपण रिव्हर्स टाकू आणि असं पटकन निघू आपण एकदम फास्टमध्ये, तर त्या जीवावरून गाडी जायचा शक्यता होऊ शकते, त्याला हानी होऊ शकते, बरोबर. आणि जर आपण एकदम स्लोली निघालो एकदम, तर तो ऑलरेडी वॉर्न होऊन पळून जाईल. समजते तुम्हाला. तर डिपेंड करते आपल्या स्पीडवर. रिव्हर्स नेहमी स्पीडमध्ये का, कारण आपण 60% ब्लाइंड असतो, 40% मिररवर वर्क करतोय, 20% अंदाजात असतो शेवटी. ओके, जेवढा स्पीड कमी असेल, जर चुकी झाली असेल तर तेवढं कमी आपल्याला हे होईल, नुकसान होईल, टाइम मिळेल आपल्याला, नुकसान कमी होईल आणि टाइम जास्त भेटेल. आणि जर स्पीड जास्त असेल आणि चुकी असेल तर तिथे हेवी नुकसान होऊ शकतं. स्पीड जास्त असेल तर काय होऊ शकतं, हेवी नुकसान होऊ शकतं. ओके, तर स्पीड कमी असेल तर नुकसान कमी, स्पीड जास्त असेल तर नुकसान जास्त, इन शॉर्ट. ओके, तर आता आपण रिव्हर्स करून बघूया. तर क्लच पकडूया फुल टाईटली. ओके, एकदम टाईटली, पूर्ण टाईटली पकडा. हां, गुड. ओके, हँडब्रेक डाऊन, गुड. रिव्हर्स टाका. पण हँडब्रेक जेव्हा डाऊन करणार त्यावेळेस नेहमी ब्रेक दाबायचा, पकडायचा असतो, सबस्टिट्यूट नेहमी पकडायचा. ओके, फर्स्ट गिअर, रिव्हर्स. हां, बटन दाबून, गुड, परफेक्ट. ओके, ब्रेक सोडा. ओके, सगळं दिसतंय बरोबर आपल्याला, कोण कुठून येतं काय येतंय. ओके, आणि आता आपण रिव्हर्स करूया. सो ब्रेक सोडा पूर्ण ब्रेक सोडा. हां, क्लच सोडा हळू. अरे नाही, थांबा. क्लच फुल, ब्रेक न्यूट्रल करा. हां, वरती बटन दाबा. हां, लेफ्ट आणि फर्स्ट. क्लच टाईटली पकडायला लावतो. ओके, चलो. ब्रेक सोडा पूर्ण, क्लच सोडा हळूहळू. ब्रेक पूर्ण सोडा. ओके, सोडलं. हां, क्लच सोडा हळूहळू, एकदम हळू. स्लो करा परत. आता हे काय, क्लच फुल दाबा, ब्रेक. क्लच सोडत चाललो आपण. नाही, समजा क्लच पूर्ण दाबलाय 0 आहे आणि पूर्ण सोडलाय 10 आहे, तर 0 1 2 3 3लाच आहे, बरोबर वाटते. 3लाच पकडून ठेवा. 4 5 6 7 जाऊ नका, मग स्पीड वाढत जाणार. आपल्याला स्पीड कॉन्स्टंट ठेवायची, लक्षात ठेवा. ओके, वाढत नाही जायचं आहे. ओके, तर ब्रेक पूर्ण ब्रेक सोडा. हां, क्लच नाही, तुम्ही क्लच हलकासा पकडलेला आहे, सोडलेला आहे. क्लच पकडा ना फुल. हां, टाईटली पकडा एकदम. ब्रेक पण पकडा. हां, आता ब्रेक पहिले पूर्ण सोडा. हां, आणि आत्ता हलकासा क्लच सोडा. ब्रेक पूर्ण सोडा सर. सोडलाय, ब्रेक सोडलाय. गुड. इथेच क्लच पकडून ठेवा आपण. गुड. अजून क्लच वाढणार नाही अजिबात, सुटला पण नाही जाणार. टाईट पकडून ठेवा पाय. परफेक्ट. ही स्पीड कॉन्स्टंट आहे. जर काही आपली चूक होते तर आपण लगेच क्लच दाबा पूर्ण, परत दाबा, तर स्लोली स्पीड पण आपली कमी होते. थांबायचं असेल तर ब्रेक पण पकडू शकतो. ब्रेक दाबा, थांबलो. परफेक्ट. समजलं. स्ट्रेट रिव्हर्स. ओके, आता परत एकदा मी मागे घेऊन बघतो. ओके, आता आपल्याला पहिले पुढे घ्यावी लागेल. ओके, तर आपल्याला जागा जास्त भेटेल ना मागे परत. ओके, मग आपण न्यूट्रल करू. गुड. क्लच टाईटली दाबा, एकदम अजून टाईटली दाबा. हां, चलो टाका. परफेक्ट. नाही, हे बटन दाबा तुम्ही. फर्स्ट टाकायचं ना पण. हां, बटन दाबलं, टाईटली पकड. हां, बटन दाबून लेफ्ट फर्स्ट. हां, मग फर्स्ट जातो. हां, रिव्हर्स जातो. रिव्हर्स. पण आपल्याला रिव्हर्स नाही करायचं ना आता, पुढे घेऊन अरे, रिव्हर्स करायचं. सॉरी, फर्स्ट. गुड. ब्रेक सोडा, क्लच सोडा. रिव्हर्स. ओके, नो प्रॉब्लेम. चलो, क्लच सोडा, एक्सेट द्या. सर पण कधी चुकतात. सर करा, एक्सेट द्या. चला सर करूया, एक्सेट द्या. काय असं रिदममध्ये बोलावं लागतं, नाहीतर पटकन असं इन्स्ट्रक्शन दिलं ना, कमांड केलं ना, तर माणूस घाबरून जातो समोरचा. ठीक आहे. येस, इथे थांबूया. फुल क्लच पकडूया, ब्रेकनी स्लो करूया. ते कसं तर रिदम बसलं आहे बोलताना, समोरच्याला पण असं वाटतं की हा कमांड आहे बाबा. न्यूट्रल. चलो. गुड. इथे आवाज येतो म्हणजे क्लच टाईटली नाही पकडलेला. अच्छा, चलो. परत एकदा. हां, न्यूट्रल करा, एकदम टाईटली पकडा क्लच. हां, टाका. हां, ठीक आहे, राहू द्या. तरी ठीक आहे. चलो, ब्रेक सोडूया. हां, मिरर सगळे ॲडजस्टेड आहेत, लोक दिसत आहेत. चल, ब्रेक सोडूया. इझी क्लच. गुड. येऊ द्या हळूहळू मागे. व्हेरी गुड. आता त्या लोकांना पण दिसते, समजलं की तुम्ही रिव्हर्स घेतात आहेत. तुम्ही जर फास्ट रिव्हर्स आला तर त्यांना पण अचानक याल तुम्ही त्यांच्यामध्ये. समजलं का. परफेक्ट. याच स्पीडला गाडी राहिली पाहिजे, कॉन्स्टंट स्पीड. नो, काहीच स्पीड नाही, स्टिल आपली गाडी मागे चालली. ओके, अजून थोडं जाऊ दे मागे.
गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. थोडीशी लेफ्टला घ्या. गुड. आणि रोड असा फिरला ना लेफ्टला. चल थोडा अजून ब्रश हळू जाऊ दे. सरळ सरळ. व्हेरी गुड, परफेक्ट. चलो सरळ करूया. सरळ पण करा. गुड. झाला रोड फिरला ना. गुड गुड. येऊ दे येऊ द्या. परफेक्ट. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. मिरर चेक लगेच. 2 मिनटं इकडे 2 मिनटं इकडे मध्ये लगेच. लेफ्ट राईट मिड लेफ्ट राईट मिड. कंटिन्युअस मिरर चेक करत राहायचं. कंटिन्युअस. गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सरळ करा. गुड. रस्त्यावर नका जाऊ. गुड गुड व्हेरी गुड. चलो व्हेरी गुड, परफेक्ट. समजलं. फुल क्लच, ब्रेक, न्यूट्रल, फर्स्ट गियर. परफेक्ट. चलो ब्रेक सोडूया, क्लच सोडूया. इझी इझी. समजलं. हिल क्लच, ब्रेक सोडा, क्लच सोडूया. चलो राईटला घ्या हळूहळू. सरळ करा. लेफ्टला या. चल एक्सेटर. चालू आता. सगळं मिरर चेक करा. परफेक्ट. आता मिडल मिरर पण मी तुम्हाला दिलेला आहे. गुड. आता सेकंड टाकताना Light ला ठेवा. असं झालं ना. हा. आता एक्सेलेटर बरोबर Yes. बसला. कारण क्लच तुम्ही टाईटली दाबलेला. अच्छा अच्छा. हा. गुड. युटर्न घ्यायचं आपल्याला. चलो फुल क्लच, फर्स्ट एकदम टाईटली. फर्स्ट. गुड. परफेक्ट. फिरवा फटाफट. फिरवा फास्ट. कच्ची फिरवा फास्ट. तुम्ही माझी कमांड आहे का? ओके. मला विंडो दिसतो त्याच्यामध्ये की आपण घेऊ शकतो युटर्न. ठीक आहे. तुमची कमांड चुकीची नाही जरा. सरळ करा फटाफट. सरळ करा फटाफट. लेफ्टला आहे. गुड. कुठं एक्सिलेटर? राईटला ठेवा. राईटला ठेवू. हळूहळू. गुड. एक्सिलेटर हळूहळू. गुड. काल या गाडीवरतीच आम्ही तिकडे गेलो गाडी ठोकायला या टाइमला. ओके. व्हेरी गुड. आणि होते म्हणजे गाड्या अशा मध्ये मध्ये होत्या. ट्रॅफिक होतं. चालवलं ना बरोबर. हो. ओके. गुड. पण एक दोन ठिकाणी मला वाटतं ना बंद पडली. स्लो करून घ्या. मध्ये 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 आहे ना ते स्लोप सारखे पॉइंट. हां ते कारण इंटरेस्ट नव्हतं झालं ना तुमचं. घ्या राईटला घ्या. आणि असं पण आहे का की ही डिझेलची आहे तर मग हिला थोडं पॉवर लागते ना. हां बरोबर. असं पिकअप म्हणत ना? पिकअप एक्साइटर द्या. हां. स्ट्रेट करा. पिकअप कमी लागतो. पिकअप जास्त लागतो डिझेलला. हा हा. ओके. CNG ला त्याच्यापेक्षा जास्त लागतो. हा ओके. का? पेट्रोलला कमी लागतो. हा बरोबर बरोबर. या पेट्रोलवाली गाडी लगेच पिकअप होईल. डिझेलवाली तिच्यापेक्षा थोडी कमी पिकअप होईल. CNG त्याच्यापेक्षा जास्त अजून कमी पिकअप होईल. अच्छा अच्छा. ओके.